जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत जास्त महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहे किंवा नाही. मी असा प्रश्न का बरं विचारत आहे? त्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही जे आहे डी-एड, बी-एड केलेलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, टी-आय-टीची एक्झाम दिलेली आहे, सध्या सेल्फ सर्टिफाय देखील आम्ही केलेलं आहे. मग आम्ही पात्र आहोत किंवा नाही असं तुम्ही का बरं विचारत आहे? त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, की जे काही शैक्षणिक पात्रता आपल्याला लागते किंवा प्रोफेशनल पात्रता आपल्याला लागते, ती आपल्याकडे आहे किंवा आपली पात्रता ही वेगळ्याच पद्धतीची आहे. ती एकदा तपासून घेणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचं एज्युकेशन तर भरपूर आहे, परंतु जे विषय शासनाला आवश्यक आहे, ते विषय जर तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही भरतीमधून आजच बाहेर पडलेले असणार आहात. काय आहे याचं स्पष्टीकरण? ते पाहण्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आजच्या घडीला हा जो व्हिडिओ आहे अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे. कारण सेल्फ सर्टिफाय करण्याची प्रोसेस चालू आहे. अजून जरी आपल्या लक्षात आलं की मला नेमकं काय सांगायचं आहे, तर निश्चितपणाने तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये योग्य तो बदल करणार आहे. पहिल्यांदा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करतो आहोत की 1ली ते 5वीला काय पात्रता लागणार, 6वी ते 8वीला काय पात्रता लागणार, म्हणजे ज्या पद्धतीने वर्गांचे या ठिकाणी स्तर ठरवण्यात आलेले आहे. 1ली ते 5वीला प्राथमिक म्हणतो आपण, 6वी ते 8वीला उच्च प्राथमिक म्हणूया, 9वी ते 10वीला माध्यमिक शाळा म्हणूया आणि 11वी-12वीला उच्च माध्यमिक म्हणूया. तर आपण हे जे वर्गांचे जे स्तर ठरलेले आहेत, त्या स्तरासाठी लागणारी जे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता लागते, ती काय लागते, ते आपण जी-आरच्या माध्यमातून, शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे. एक-एक पॉइंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये जे आहे प्रत्येक माहिती मी जी आहे विथ प्रूफ, ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करतोय. बघा, सर्वात पहिला जो जी-आर आहे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये, तो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं पत्र 7 फेब्रुवारी 2019 चा हा शासन निर्णय आहे. हा पहिला शासन निर्णय आहे जो की आपली जी शैक्षणिक पात्रता आहे तो निश्चित करणार आहे. या ठिकाणी सांगितलंय की प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. आता हा जो शासन निर्णय आहे त्याला या ठिकाणी रेफरन्स 2013चा रेफरन्स दिलेला आहे, 1990चा रेफरन्स आहे आणि 2012चा आहे. परंतु या सगळ्या जी-आर पेक्षा आजचा जो जी-आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा म्हणण्याचा अर्थ माझा आहे 7 फेब्रुवारी 2019चा. कारण आता यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या न सांगता डायरेक्ट आपण मुद्द्याला जाऊया. 1ली ते 5वीला काय पात्रता लागते, तुमच्याकडे ती आहे का, डिसाईड करून घ्या. बघा, इयत्ता 1ली ते 5वी करिता प्राथमिक शिक्षक ज्याला आपण म्हणूया, काय पात्रता लागणार आहे, तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल. त्यासोबत टीईटी किंवा सीटीईटी पात्र तुम्हाला लागणार आहे. 6वी ते 8वी करिता देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तर डायरेक्टली आपण जे आहे एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय. बघा, 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय लागते 7 फेब्रुवारी 2019च्या जी-आर नुसार. समजा तुम्हाला 1ली ते 5वीच्या वर्गावरती शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहे. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की मान्यताप्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा, म्हणजे 12वीला 50% मार्क्स असायला पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर डी-एड असायला पाहिजे. त्यानंतर मान्यताप्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील BL-एड. आता हा जो प्रकार आहे तो बंद झालेला असू शकतो कारण सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे. त्यानंतर 50% ऑर मध्ये सांगितलं, हे सगळं ऑर मध्ये चालू आहे. हे असावं, हे असावं किंवा हे असावं. 50% गुणांचा उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा आणि प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका, ज्याला की विशेष शिक्षक म्हणतो किंवा विशेष शिक्षण म्हणतो, ती असायला पाहिजे. किंवा 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45 गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची जी टी-एड आहे ते असावं. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी 50% गुणांची बी-एड असेल तरी देखील चालतं, परंतु हा नियम आता बदललेला आहे. ठीक आहे. आता
यामध्ये जे आहे 50% गुणांची अट दिलेली आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण यातून जे आहे बाद होऊन जाणार आहे आणि तुम्हाला जे आहे खूप जास्त प्रमाणावरती पश्चाताप होणार आहे. परंतु रुको जरा, कहाणी में ट्विस्ट आहे. त्यामध्ये जे आहे हे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पवित्र पोर्टलवरच्या ज्या सूचना होत्या, त्या सूचनेमध्ये जे आहे 19/6/2019च्या ज्या सूचना आहेत, त्या सूचनेमधली 1ली ते 5वी वर्गासाठी जी पात्रता आहे ती तुम्हाला दाखवतो. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 1ली ते 5वी साठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता उच्च माध्यमिक उत्तीर्ण, खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40%. म्हणजे ह्या टक्केवारीचा या ठिकाणी जे आहे 5% सूट झालेली आहे. काय झालेलं आहे की अगोदरची 2017ला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की 50% पेक्षा जास्त ओपनला आणि 45% पेक्षा जास्त कॅटेगरीवाल्यांना. त्यानंतर आपली काही मुलं कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये डिसिजन हे विद्यार्थ्यांच्या बाजूने आला. म्हणून हा जो 5% गुणांची जी सवलत आहे ते विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. म्हणून आजच्या घडीला तुम्हाला 12वीला 45% पेक्षा जास्त मार्क असेल आणि तुम्ही ओपनला असाल तर तुम्ही पात्र आहे. जर 40% पेक्षा जास्त मार्क तुम्हाला असेल आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडत असाल तरी देखील तुम्ही त्यासाठी पात्र आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला 1ली ते 5वीचा क्रायटेरिया. आता त्याच्यानंतर जे आहे याच्यासोबत टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही 1ली ते 5वीला पात्र ठरू शकणार नाही. ही पात्रता झाली. त्यानंतर माध्यमाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माध्यमाचं कसं डिसिजन घेतला जातो, तर हे पवित्र पोर्टलवरच जे आहे 1 ऑगस्ट 2023 ची सूचना आहे. 1ली ते 5वीच्या संदर्भामध्ये जे काही माध्यम डिसाईड होतं ते बघा, 1ली ते 5वी वर्गासाठी उमेदवाराचे शिक्षण झालेले जे माध्यम आहे ते 10वी 12वी डीएड म्हणजे 10वीचं माध्यम या ठिकाणी अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता 12वी डीएड असावं. टीईटी किंवा सीटीईटी या ठिकाणी जे आहे 1 नंबरची असावी. इथे फक्त 2 नंबर दिलेला आहे, परंतु ही 2017ची भरती असल्याने इथे नियम वेगळा आहे. परंतु हा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि किमान टक्के खुला प्रवर्ग 45 आणि मागास प्रवर्गाला 40%. म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे या 7 फेब्रुवारीच्या जीआर संदर्भामध्ये तो पूर्णपणाने दूर झालेला असणार आहे. आता याच जीआरचं 7 फेब्रुवारीच्या जीआरचं जे आहे शुद्धीपत्रक 19 फेब्रुवारीला देण्यात आलेलं आहे आणि 19 फेब्रुवारीच्या जीआर मध्ये ज्या काही गोष्टी कमी राहिल्या होत्या म्हणजे त्याचं शुद्धीपत्रक जे आहे ते 12 जून, इथे बघा 12 जून 2019 ला देण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांचं मी स्पष्टीकरण या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याच्यामुळे जे आहे थोडासा व्हिडिओ लांबेल, पण तुम्हाला लक्षात येईल की मी पात्र आहे किंवा अपात्र आहे. म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे. बघा आपण आता पुढे जाऊया. 6वी ते 8वी या वर्गाची पात्रता आपण बघूया. बघा 6वी ते 8वीला जे आहे विषय शिक्षक असतो. 1ली ते 5वीला जे आहे फक्त प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होते, परंतु 6वी ते 8वीला विषय शिक्षक म्हणून निवड केली जाते. आता समजा इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत इत्यादीपैकी कोणत्याही एका विषयाचं शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्याकडे असणारी जी लागणारी जी पात्रता आहे ती काय आहे. तर बघा इथं 12वी तुम्हाला 50% गुणांचंच दिलेलं आहे, तिकडे 45 समजून जायचं. किंवा तुमच्याकडे बीएड असावं किंवा डीएड असावं, ठीक आहे, किंवा बीएलएड असेल तरी देखील चालतं. म्हणजे 6वी ते 8वीला डीएड बीएड दोन्ही चालतं. 1ली ते 5वीला फक्त आणि फक्त डीएड चालतं आहे. अगोदर जे ब्रिज कोर्सच्या निकालामुळं तुम्हाला वाटत होतं की 1ली ते 5वीला बीएड वाले येतील, परंतु आता तसं होणार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने डिसिजन देऊन टाकलेला आहे की 1ली ते 5वीला बीएड वाले अलाउ नाहीत. त्याच्यामुळे आता कुणीही त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा नाही. हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे, 12वी नाहीये. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयाचं 50% गुणांचं उत्तीर्ण. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन या विषयामध्ये असायला पाहिजे. आणि आणखी एक बारीक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या विषयासाठी तुम्ही पात्र होत आहात, उदाहरणार्थ मराठी किंवा इंग्लिश, तर त्या विषयाला अंतिम वर्षाला, हे बघा अंतिम वर्षात संबंधित विषयाचं सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयांचं, म्हणजे जर तुम्ही इंग्लिश विषयासाठी पात्र असाल तर इंग्लिश विषयाची तुमची जी टक्केवारी आहे फायनलला ती 50 असावी. आता यामध्ये काही सूट दिली का ते बघूया. हे बघा यामध्ये जे 6वी ते 8वीला जे आहे ते सेम दिलेलं आहे. म्हणजे इथे सूट दिलेली आहे. ओपनला 45 आणि मागासवर्गीयांना आपल्या 40%. ही सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या की त्या त्या विषयाच्याला आपल्याला 50% हवे आहे. एकूण 50% नकोय, संबंधित विषयाला 50% हवे आहे. इथे कन्फ्युजन होऊ नका. आता इथे तुम्हाला जो आहे मी जो प्रश्न दिला ना की अन्यथा तुम्ही भरतीतून बाहेर होणार, तर लक्षात घ्या समजा ग्रॅज्युएशन तुमचं 3 विषयामध्ये आहे. फायनल इयरला 3 विषय आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी, 3 विषयामध्ये आहे.
मग अशा वेळेस समजा तुम्हाला इंग्लिशला 50% आहे, मराठीला पण आहे, परंतु हिंदीला ते आहे 40% आणि तुम्ही ओपनचे कॅन्डिडेट असाल, मग अशा परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही इंग्लिश आणि मराठी या दोनच विषयासाठी पात्र असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे दोनच विषय त्या ठिकाणी टाकायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. या जी आरचा अर्थ हाच होतो आहे. हा झाला विषयाच्या संदर्भामध्ये. म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50% 12वी झालेली असले पाहिजे. बीएड असेल तरी देखील चालतं, बीएड असेल तरी चालतं, डीएड असेल तरी देखील चालतं. ग्रॅज्युएशन तुमचं त्या संबंधित विषयामध्ये व्हायला पाहिजे. पार्शियन असेल तर पार्शियनचंही सेम क्रायटेरिया आहे, अरेबिक भाषेचंही सेम क्रायटेरिया आहे. आता गणित आहे. आता इथे कहाणीमध्ये ट्विस्ट येतो, कारण इथून पुढे बऱ्याच जणांना जे आहे कन्फ्युजन आहे आणि बरेच जण इथून पुढे बाद होणार आहेत. समजा 6वी ते 8वीला तुम्हाला गणित विषयासाठी पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला गणित किंवा संख्याशास्त्र या दोन विषयाची पदवी असायला पाहिजे. आता इथे दोनच दिलेले, गणितासाठी पात्र होण्यासाठी इथे दोनच दिलेले आहेत. हा जी आर आहे 19 फेब्रुवारीचा, परंतु याचं शुद्धीपत्रक 12 जूनला करण्यात आलं. याच्यामध्ये आणखी काही विषय जे पदवी आहे ती इन्क्लूड करण्यात आलेली आहे. बघा इथे तुम्हाला दिसतोय, थोडंसं झूम करतोय. हा बघा की गणित, संख्याशास्त्र याच्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान, म्हणजे हे 3 विषय जे बोल्ड मध्ये दिसत आहेत ना, ते 3 विषय ऍड केलेले. म्हणजे समजा तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला पदवी आहे कशाची, गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी गणिताचे पसंतीक्रम येतील, लक्षात घ्या. त्यानंतर फक्त विज्ञान, हे बघा इथे प्लेन गणित चालू आहे आणि इथे प्लेन सायन्स चालू आहे. आता इथे प्लेन सायन्स मध्ये पण काय सांगितलं बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्र म्हणजे ज्याला लाईफ सायन्स म्हणूया, पर्यावरणशास्त्र इत्यादी विषयाची जर तुमच्याकडे बीएससी ची डिग्री असेल आणि बीएड असेल किंवा डीएड असेल तर तुम्ही पात्र आहे. आणि त्यामध्ये देखील तुम्हाला जे आहे 45% गुण असायला पाहिजे. ग्रॅज्युएशनला 45% तुम्हाला कमीत कमी गुण असावे. बीएलएड असेल तरी देखील चालतं. आता याचं शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे का बघूया. हा यामध्ये सांगितलेलं आहे बघा 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये. विज्ञानामध्ये काही विषय त्याने ऍड ऑन केलेले आहेत. आता जे आपण वाचलं ना की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान ज्याला लाईफ सायन्स म्हणूया, पर्यावरणशास्त्र, हे तर जुने होते, परंतु 12 जूनच्या जी आर मध्ये जे आहे नवीन विषय इन्क्लूड केले. मायक्रोबायोलॉजी, जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जीव रसायनशास्त्र म्हणजे बायोकेमिस्ट्री आणि कृषीशास्त्र, कृषी पदविका, ठीक आहे, ऍग्री. त्याला देखील जर का तुमची ऍग्रीची जरी डिग्री असेल, बीएससी ऍग्रीची डिग्री असेल तर तुम्हाला 6वी ते 8वीला विज्ञानच्या जागा येतात. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, गणित आणि विज्ञान हा विषय. कारण तुम्हाला सांगतो की जे काही 6वी ते 8वीला गणित किंवा विज्ञानच्या जागा येतात त्या अटॅच येतात. इथे हा फार बारकाईचा मुद्दा आहे. बघा गणिताच्या स्पेशल जागा वेगळ्या, विज्ञानच्या स्पेशल जागा वेगळ्या आणि गणित विज्ञान हा जो अटॅच विषय आहे तो वेगळा. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो ज्यांना बऱ्याच जणांना माहिती नाहीये, की समजा 1000 जागा जर का समजा गणित विज्ञानला आल्या असतील 6वी ते 8वीला, तर 1000 पैकी 990 जागा या गणित विज्ञानच्या अटॅच असतात आणि फक्त 10 जागापैकी 5 जागा गणिताच्या आणि 5 जागा विज्ञानच्या असतात. म्हणजे तुम्ही फक्त गणिताला पात्र असून उपयोगाचं नाही किंवा तुम्ही फक्त विज्ञानला पात्र असून उपयोगाचं नाही, तुम्ही पात्र असायला पाहिजे गणित आणि विज्ञान या अटॅच विषयासाठी. आणि त्यासाठी तुम्ही कधी पात्र असणार आहात तर तुमच्याकडे जर का ही डिग्री असेल तर. हा पॉइंट मी जो बोलतो आहे तो ज्यांच्या लक्षात आला असेल ते भाग्यशाली आहे. गणित बीएससीच्या फायनल इयरला मॅथमॅटिक्स असायला पाहिजे, संख्याशास्त्र असायला पाहिजे, भौतिकशास्त्र असायला पाहिजे, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र एवढेच विषय त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये मायक्रो बायोलॉजीचा समावेश नाहीये. त्यानंतर तुम्हाला सांगतोय की आणखी बऱ्याच गोष्टींचा यामध्ये जे आहे समावेश करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे बरेच जण या भरतीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. अन्यथा तुम्हाला कितीतरी जास्त मार्क मिळवले आणि तुमचे जर का बीएससीला हे विषय नसतील अंडरलाईन केलेले तर तुम्ही गणित आणि विज्ञानसाठी पात्र नसणार आहात. इथे प्रॉब्लेम होतो आहे की जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहेत ज्यांचं की बीकॉम झालेलं आहे किंवा एमकॉम झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचे विषय या ठिकाणी 6वी ते 8वीला दिसत नाही. म्हणजे कॉमर्सवाले बरेचसे उमेदवार जे आहे ते बाहेरच राहणार आहेत. फक्त कॉमर्सचा जर गणितासाठी आपण जर एक विषय बघितला या ठिकाणी
हा संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स, तर तो एकटाच आहे. त्याच्याशिवाय जे आहे तुम्हाला गणिताचे पसंतीक्रम येत नाही, तुम्हाला विज्ञानमध्ये तर या गोष्टी असण्याचा संबंधच नाहीये, तर तुम्हाला विज्ञानचे देखील पसंतीक्रम येत नाही. आणि गणित आणि विज्ञानचं जर का आपण अटॅच जर का बघितलं तर गणित, संख्या, भौतिक, रसायन, वनस्पती, प्राणी, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र यापैकीही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही. म्हणजे या GR नुसार सरळ सरळ जे आहे बीकॉम वाले विद्यार्थी कुठेच टिकताना आपल्याला दिसत नाही 6वी ते 8वी मध्ये. याचं शुद्धीपत्र घेणं अपेक्षित होतं. किमान बीकॉमच्या कॅन्डिडेट्सला कोणता तरी एक विषय या ठिकाणी इन्क्लूड करणं आवश्यक होतं, परंतु ते करता आलेलं नाहीये. जेवढी मी अपडेट घेण्यासाठी प्रयत्न केला होता तर एक GR येणार होता, परंतु आता तो कधी येईल ते सांगता येत नाही. आणि आता लवकरात लवकर आला तर ठीक आहे, आणि आता उशीर झालं तर आपल्याला म्हणावं लागेल की बडी देर कर दी मेहरबान आते आते. कारण आपण बघितलंय की पवित्र पोर्टलला आता सेल्फ सर्टिफाईची प्रोसेस चालू आहे, आणि आता जाऊन कुठे 5-6 दिवसाच्या नंतर मॅन्युअल येतोय. इथेही तेच होतं, वराती मागून घोडे चालले जातात. एनिवे, आपण जे आहे आता या ठिकाणी इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी काय काय डिग्री आपल्याला लागते ते बघूया. बघा या ठिकाणी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयाची जी आहे 50% गुणांचं, इथे जिथे जिथे 50% आहे ना तिथे 45% समजून जा. ठीक आहे, कारण तिकडचा GR मी तुम्हाला दाखवलाय. तर या विषयाची जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल आणि प्लस बीएड असेल आणि टीईटी किंवा सीटीटी 2 असेल तर तुम्ही 6वी ते 8वी ला इतिहास, भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र असणार आहात. ठीक आहे. हा, त्यानंतर तुमचं बीए बीएड, बीएससी बीएड हे जरी चालतं किंवा बीएलएड हे पण चालतं, ते वारंवार सांगायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर 6वी ते 8वी चे विषय संपले. ठीक आहे, भाषा संपल्या, सोशल स्टडीज संपलं, मॅथ सायन्स संपलं. आता येऊया 9वी ते 10वी वर्गाकडे. 9वी ते 10वीचं काय? तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जरी मोठा होत असेल तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे विथ प्रूफ मला सांगाव्या लागतायत, म्हणून ही फार महत्वाची बाब या ठिकाणी आहे. बघा 9वी ते 10वीला अगोदर आपण बघूया की भाषा विषयासाठी कोण कोण पात्र आहे. भाषा इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी इत्यादी पैकी कोणत्याही विषयाची तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांचं उत्तीर्ण असावे. मग ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला हे 50%, जिथे जिथे 50% म्हणतोय ना तिथे 45% समजून जायचं, प्लस बीएड असावं. आता डीएडचा खेळ खलास. पहिले ते 8वी पर्यंतच डीएड वाले आहे. आता इथून पुढे ज्यांचं राज्य चालेल ते फक्त बीएड वालेच राहते. ठीक आहे. त्यानंतर 4 वर्षाची जर पदविका असेल तुमच्याकडे बीए बीएड तर ते देखील चालू जाते. हे असायला पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर पार्शियन आहे, अरेबिक आहे, सेम तेच आहे, किंवा याच्यामध्ये फक्त अरेबिक मध्ये आलिम किंवा फाजिल हे पण चालतं. आता गणितासाठी 9वी ते 10वी गणित विषयासाठी देखील या ठिकाणी मित्रांनो 2च विषय दिलेले आहेत, गणित आणि संख्याशास्त्र हे 2 विषय दिलेले आहेत. आता या ठिकाणी शुद्धीपत्रकामध्ये काही मेन्शन आहे का बघूया. हा, एक मिनिट हा जो शुद्धीपत्रक आहे त्या शुद्धीपत्रकामध्ये 6वी ते 8वीच्या मध्ये जे आहे ना की 6वी ते 8वी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये इतिहास भूगोल विषयासाठी जे काही ऍडिशनल सब्जेक्ट आहेत, इथे एक मिनिट कन्फ्युज होऊ नका, आता जे आपण एक्सप्लेन केलं हा विषय. तर बघा इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी इतिहास, भूगोल, अर्थ, राज्य, समाजशास्त्र अगोदर होतं, परंतु त्याच्यामध्ये जे आहे शुद्धीपत्रक म्हणून त्यांनी नवीन विषय इन्क्लूड केले. कोणते? इतिहास, भूगोल, अर्थ, राज्य, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन इत्यादी विषय त्यांनी ऍड केलेले आहे. ठीक आहे. हा, आता बघा 9वी ते 10वी साठी 9वी ते 10वी साठी अरेबिक, गणितासाठी गणित, संख्याशास्त्र हे आहे. आता विज्ञान विषयासाठी कोण कोण पात्र आहे तर भौतिकशास्त्रामधली त्याचं बीएससी असावी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि लाईफ सायन्स इत्यादी दिले. परंतु याच्या शुद्धीपत्रकामध्ये आणखी जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे आणि माहिती तंत्रज्ञान आहे हे विषय इन्क्लूड करण्यात आलेले आहे. ज्यांच्याकडे ही पदवी आहे ते 9वी ते 10वीला देखील बीएड असेल तर विज्ञान विषय शिकवायला पात्र आहे. आता इकडे सामाजिक शास्त्र न होता इतिहास वेगळा शब्द आहे. आता इतिहास विषयासाठी कोण पात्र आहे तर ज्यांचं इतिहास, समाज किंवा राज्यशास्त्र हे आहे कशाला ग्रॅज्युएशनला. ठीक आहे. त्यानंतर भूगोल विषयासाठी कोण पात्र आहे तर ज्यांच्याकडे जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयातील 45% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक पदविका परीक्षा म्हणजे बीएड परीक्षा उत्तीर्ण असावं. आणखी तुम्हाला सांगतो या ठिकाणी
की जे 9वी 10वीची देखील जी काही टक्केवारी आहे ती 45 आणि 40च आहे. 11वी 12वीला तो जो क्रायटेरिया आहे तो बदलतो. चला, आता इथे गणित विज्ञानसाठी कोण कोण पात्र आहे? ते गणित विज्ञानसाठी जे पात्र आहेत ते आहेत गणिताची डिग्री, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. याचं शुद्धीपत्रक 12 जूनला पण देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मायक्रोबायोलॉजी, ठीक, त्यानंतर जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जीव रसायनशास्त्र, कृषीशास्त्र इत्यादीची जर का तुमच्याकडे पदवी असेल, आणि हे तर आलंच, भौतिक, रसायन, वनस्पती, प्राणी आणि जीवविज्ञान, तर तुम्ही 9वी ते 10वी या वर्गासाठी गणित विज्ञानसाठी पात्र आहे. सामाजिक शास्त्राची जी काही वॅकन्सी असेल त्या जागेवरती कोण या ठिकाणी एलिजिबल आहे? तर लक्षात घ्या, ज्यांच्याकडे विद्यापीठाची इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाची पदवी 45% गुणांचं असेल आणि बीएड असेल त्यांना. संरक्षण शास्त्र हा विषय जे आहे 9वी ते 10वीला आहे. तर 9वी ते 10वीला जर संरक्षण शास्त्रासाठी आपल्याला एलिजिबल व्हायचं असेल तर विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयाचं म्हणजे संरक्षण शास्त्र विषयाची तुमच्याकडे 45%ची पदवी असावी. आता प्रत्येक वेळा मी बीएड असावंच असं सांगणार नाही, बीएड लागणार आहे. शारीरिक शिक्षक इथे बघा जे आहे बीपीएडच्या जागा आहे. ठीक आहे, बीपीएडच्या जागा आहेत. शारीरिक शिक्षक या ऐच्छिक विषयासह पदवी परीक्षा किमान 45% म्हणजे असायला पाहिजे. शारीरिक शिक्षक या विषयासह पदवी किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावी. त्यानंतर जे आहे त्यांच्याकडे काय असायला पाहिजे, तर एनसीसीचं प्रमाणपत्र देखील असेल तर ते उत्तमच आहे असं त्यांनी सांगितलं. हे बीपीएडच्या जागा आहे. हे बघा, त्याला लागणारी जी काही पात्रता आहे ती आहे बीपीएड. आता 9वी ते 10वीचे विषय संपले. 11वी 12वी, 11वी 12वीच्या हे जे विषय आहेत, 11वी 12वीला भाषा थोड्याशा बदलतात. इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानीज, स्पॅनिश आणि चिनी एवढ्या भाषा जर का असेल तर तुम्हाला जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा सीजीपीए जर का असेल तर त्यानुसार, आणि बीएड असावं. आता इथे टक्केवारीमध्ये सूट आहे का, तर द्वितीय श्रेणी इथे चालते. ठीक आहे, 11वी 12वीला द्वितीय श्रेणी देखील चालून जाते. हा, हे शुद्धीपत्रक आपलं जे आहे आता संपलेलं, शुद्धीपत्रकामध्ये आता काहीच नाहीये. त्यानंतर 4 वर्षाची जी आहे बीएड जर असेल तर ते देखील चालतं. पार्शियन भाषेचंही तेच आहे, अरेबिक भाषा जरी घेतली आपण तर तेच आहे. महाराष्ट्री प्राकृत हा जो विषय आहे त्यासाठी जर पात्र व्हायचं तर संस्कृत, पाली, अर्धमागधी यामध्ये तुम्हाला जे आहे 50% म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही पास असायला पाहिजे. गणितासाठी जर तुम्हाला 11वी 12वीला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे गणित किंवा संख्याशास्त्र या विषयाची पदव्युत्तर पदवी पाहिजे, पीजी पाहिजे, आणि बीएड तर कंपल्सरी आहेच. इतिहास, भूगोल, राज्य, अर्थ, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र इत्यादी विषयासाठी जर का तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर यापैकी ज्या विषयाला पात्र व्हायचं त्या विषयाची पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असावी, त्याच्यामध्ये द्वितीय श्रेणी असावी. मग ते 45% गुण असेल किंवा सीजीपीए नुसार असेल. तर्कशास्त्र सेम आहे. त्यानंतर वस्त्रशास्त्र त्याची देखील जी काही पदवी आहे, टेक्सटाईल केमिस्ट्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वस्त्रशास्त्रासाठी पात्र आहे. शिक्षणशास्त्र या विषयासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर त्याच विषयाची डिग्री असावी. भौतिकशास्त्रासाठी त्यांनी वेगळे विषय दिले, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स इत्यादी विषय दिले त्यांनी. यामध्ये जे आहे द्वितीय श्रेणीमधून तुम्ही पास असावे. रसायनशास्त्रासाठी पात्र व्हायचं तर केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री यापैकी काही जरी असेल तर तुम्ही रसायनशास्त्र या विषयासाठी पात्र असता. जीवशास्त्र जर आपण बघितलं 11वी 12वीचं तर त्यामध्ये बॉटनी, झूलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स, बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चरल अँड पेस्ट मॅनेजमेंट आणि जेनेटिक्स इत्यादी विषयाची जर का तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही जीवशास्त्र या विषयासाठी पात्र असता. ठीक आहे. त्यानंतर जे आहे बॉटनी, झूलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स, बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चरल अँड पेस्ट मॅनेजमेंट आणि जेनेटिक्स इत्यादी विषयासाठी देखील तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला जीवशास्त्र शिकवता येऊ शकतं, तुम्हाला पसंतीक्रम येऊन जातील. त्यानंतर अॅनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे पीजी असायला पाहिजे. वेटरनरी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी किंवा लाईफ सायन्स या विषयाची पीजीची डिग्री द्वितीय श्रेणीमधली, बीएड कंपल्सरी आहेच आहे.
त्यानंतर ऍग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी ऍग्रिकल्चरल सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्स आणि मायक्रोबायोलॉजी इत्यादी विषय दिलेले आहे. हे तुमचे बघा तुमच्या पीजीच्या मार्कशीटवर आहेत का. अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानासाठी त्यांनी सांगितलं फूड सायन्स, फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी इत्यादीची जर डिग्री असेल तुमच्याकडे द्वितीय श्रेणी मधली तर चालून जाते. आणि 4 वर्षाची बीएससी बीएड असेल तेही चालतं, जनरल बीएड असेल तेही देखील चालतं. होम मॅनेजमेंट, गृह व्यवस्थापन यासाठी होम सायन्स असायला पाहिजे तुमचं पीजीला, किंवा होम इकॉनॉमिक्स असलं तरी देखील चालतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पण जागा आहेत, त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर मॅनेजमेंट यापैकी एक पीजीची डिग्री असायला पाहिजे. पुस्तक पालन आणि लेखाकन, बुक किपिंग ज्याला आपण म्हणतो, त्याची जी आहे वाणिज्य शाखेची जी पदवी आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याला देखील त्यांनी द्वितीय श्रेणीची अट दिलेली आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट या पदवीची या जागेसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं तर त्याची देखील तुमच्याकडे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस याची देखील एक पदवी असते, ती तुम्हाला द्वितीय श्रेणीत असायला पाहिजे. सहकार आणि कॉपरेशन साठी देखील सेम तेच आहे. डिझाईन अँड कलर यासाठी तुमच्याकडे ग्राफिक डिझायनिंगची जीडी आर्ट्स किंवा आर्किटेक्चरची पदवी असावी. हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्रिसिएशन या विषयासाठी पात्र होण्यासाठी ग्राफिक डिझाईन पण चालतं, जीडी आर्ट चालतं, आर्किटेक्चर पण चालतं. हिस्ट्री डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक, वोकल लाईट म्युझिक, वोकल क्लासिकल म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंटल म्युझिक यासाठी जर पात्र व्हायचं असेल तर मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी तुमच्याकडे असायला, पदव्युत्तर पदवी असायला. चाइल्ड डेव्हलपमेंट ज्याला की आपण बाल विकास म्हणतो, बाल विकासासाठी होम सायन्स, होम इकॉनॉमिक्स, फिजिओलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट इत्यादी मधली तुमच्याकडे पीजीची डिग्री असावी. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासाठी तुमच्याकडे एमपीएड ची डिग्री असावी लागणार आहे, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% गुणांचं पदवी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे. आणि शेवटचं आहे पर्यावरण शिक्षण, त्यासाठी पर्यावरण विषयामधली जी तुमच्याकडे पीजीची डिग्री असेल द्वितीय श्रेणीमधली तर तुम्ही त्या विषयासाठी पात्र असणार आहे. तर एकूण जे आहे मी तुम्हाला सगळ्या विषयांचं अनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे. आता या विषयाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर का काही विषय असेल तर ते तुमच्या काहीच कामाचे नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. कारण साहजिक आहे तुम्ही या ठिकाणी माहिती भराल, तुम्ही मार्क चांगले घ्याल, तुम्ही सेल्फ सर्टिफाय कराल, परंतु तुम्हाला जे आहे शाळा अलॉट होणार नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला शाळा अलॉट होणारच नाहीत. कारण काय आहे की या जीआर नुसारच शाळा या ठिकाणी अलॉट केल्या जाण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे या जीआर नुसारच शाळा अलॉट केल्या जातात. जर इथून पुढे एखादा जीआर आला, त्यामधून काही गोष्टी बदलल्या तर तो प्रकार वेगळा. परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी स्पष्टपणाने सांगू शकतो की सध्या जे आहे जेवढे विषय मी तुम्हाला सांगितले तेवढ्या विषयाच्या जागा तुम्हाला त्या त्या पद्धतीने येणार आहे. टक्केवारीची गोष्ट असेल किंवा संबंधित विषयाला कोणकोणत्या विषयाची पीजी लागते, ग्रॅज्युएशन लागतं, डीएड लागतं, बीएड लागतं, टीईटी सीटीटी लागतं ते. आणखी एक टीईटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की पेपर 2 जर तुम्ही गणित विज्ञान विषयासाठी पात्र व्हायचं असेल तुम्हाला तर सेकंड पेपरची जी मेथड आहे ती मॅथ सायन्सच असायला पाहिजे. आणि जर तुम्ही या ठिकाणी एखाद्या भाषा विषयासाठी पात्र होत असाल तर मग तुम्हाला सोशल स्टडीज चालून जातं. ठीक आहे. त्याच्या उलट जर असेल मॅथ सायन्स साठी तो पात्र आहे परंतु त्यांना सोशल स्टडीज मधून पास केलेला असेल तर तोही कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र नसणार आहे 6वी ते 8वी साठी. त्यामुळे सध्याच्या घडीला सेल्फ सर्टिफाय करण्याच्या पूर्वी आपले आपले विषय तपासून घ्या, कारण सध्या हा हॉट टॉपिक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळेच्या सगळे जे जीआर आहे विथ प्रूफ मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. या ठिकाणी जे आहे तुम्ही स्वतः जा, सर्वच्या सर्व जे काही जीआर आहे, पहिला जीआर, दुसरा जीआर, त्याचं शुद्धीपत्रक, पवित्र पोर्टलच्या सूचना या सर्वांचं कॉम्बिनेशन करा आणि तुम्ही खऱ्याच अर्थाने पात्र आहेत का, पात्र आहे तर कोणत्या विषयासाठी आहे, त्या विषयाच्या जागा खरंच जास्त येतात का, तसं तपासून बघा. आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला विषय पुटअप करायचे असेल ते विषय पुटअप करा, किंवा त्या संबंधित विषयाला खऱ्या अर्थाने 45% किंवा 40%चा क्रायटेरिया आहे का, मग त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पर्सेंटेज आहे का ती तपासून बघा. त्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला जे आहे या ठिकाणी सर्व जीआर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपले चॅनल जॉईन करा. चॅनलवरती फक्त आणि फक्त शिक्षक भरतीच्या गोष्टी या ठिकाणी ज्या आहे सेंड केल्या जातात. इथे कोणीही मेसेज करत नाही, फक्त आणि फक्त जे आहे मी मेसेज करतो. जेवढ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या तेवढ्या, तर त्याच्यामध्ये शासन निर्णय असेल, प्रसिद्धी पत्रके असेल, परिपत्रके असेल, नियमावली असेल, तेवढ्याच गोष्टी आपण या ठिकाणी पुटअप करत असतो. त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी अतिशय मार्गदर्शक म्हणून काम करतोय.
आणि आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व प्रूफ देत असतो. त्यामुळे हे चॅनल निश्चितपणाने जॉईन करा आणि स्वतःचा जो काही स्टेटस आहे तो ठरवून घ्या. जर आपल्याला लिंक वरून जॉईन करायला कठीण जात असेल तर टेलिग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करा. त्या ठिकाणी टाईप करा मराठीमध्ये शिक्षक भरती डॅश रहमान पठाण, इंग्लिशमध्ये टाईप करा. तुम्हाला आपल्या चॅनलचा लोगो दिसून जाईल. या ठिकाणी जे आहे तुम्ही हे चॅनल निश्चितपणाने जॉईन करा, कारण हे चॅनलवरती आपण जे जी आर दिलेले आहे ते जी आरच म्हणजे तुमच्यासाठी तुमचं भविष्य ठरवणारा एक प्रकारचं मार्गदर्शक असणार आहे. या जी आरच्या बाहेर दुसरं काहीच नाहीये. सर्वांना जे आहे फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या काही समस्या असेल तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.